पुण्यातल्या वामनराव ओतुरकर माध्यमिक विद्यालयातल्या विद्यार्थिनींनी अंध व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी अनोखं थर्ड आय यंत्र तयार केलं आहे। या यंत्रामुळे वाटेत येणाऱ्या अडथळ्यांची पूर्व माहिती मिळत असल्यानं त्यांचं दैनंदिन वावरणं सोपं आणि सुलभ झालं आहे। पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या अंतर्गत टेक विजन 2025 हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। इथे मुलांना नवीन तंत्रज्ञानावर आधारित एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं होतं। या माध्यमातून पुण्यातील शाळांमध्ये स्टेम एज्युकेशन, रोबोटिक्स, मोबाईल रिपेअरिंग, होम अप्लायन्सेस अशा प्रकारचे सलाम बॉम्बे फाउंडेशनकडून मुलांना टेक्निकल कोर्सेस दिले जातात। ह्या कोर्सेसच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये सायंटिफिक टेम्परामेंट निर्माण व्हावं म्हणून त्यांना 60 तासाचं हे ट्रेनिंग दिलं जातं। त्या माध्यमातून मुलांनी लास्ट वीकमध्ये टेक विजन नावाचा एक्झिबिशन भरवण्यात आलं होतं सावित्रीबाई पुणे विद्यापीठामध्ये। या प्रदर्शनातील थर्ड आय या उपक्रमामध्ये पुण्याच्या वामनराव ओतुरकर माध्यमिक विद्यालयाच्या 10वीत शिकणाऱ्या अनुष्का देशमुख, 9वीत शिकणाऱ्या अनुष्का पांगुळ आणि 9वीतच शिकणारी श्रेया जाधव यांनी भाग घेतला होता। ही संकल्पना त्यांना एका अंध व्यक्तीला बघून सुचली। या संकल्पनेतून त्यांनी थर्ड आय अंधांना सक्षम करणारं यंत्र निर्माण केलं। थर्ड आय म्हणजे अंध व्यक्तींचा तिसरा डोळा। अंध व्यक्तींना दृष्टी नसते, त्यामुळे आपण विविध सेन्सर वापरून हा प्रोजेक्ट बनवला आहे। तर हा प्रोजेक्ट विअरेबल आहे, म्हणजे आपण हे 2 आर्म्सला 2 गुडघ्यांच्या खाली आणि एक हातात वेअर करू शकतो, जेणेकरून पुढून जर कोणता ऑब्जेक्ट आला तर पुढच्या सेन्सरद्वारे ते सेन्स होऊ शकते। जर कोणता ऑब्जेक्ट राईटकडून आला तर राईटच्या सेन्सरद्वारे ते सेन्स होऊ शकते। जर कोणता ऑब्जेक्ट लेफ्टकडून आला तर लेफ्टच्या सेन्सरद्वारे ते सेन्स होऊ शकते आणि जर कोणता ऑब्जेक्ट खालून आला तर खालच्या सेन्सरद्वारे ते सेन्स होऊ शकते। तर ह्याच्यामध्ये आम्ही अल्ट्रासोनिक सेन्सर, आर्डिनो नॅनो, बॅटरी, व्हायब्रेटिंग मोटर, बझर, स्लाइड स्विच आणि व्हॅल्क्रो टेप यूज केला आहे। हा आपण अल्ट्रासोनिक सेन्सर आहे आणि हा आपला अल्ट्रासोनिक सेन्सर आहे, तो आपला ऑब्जेक्ट डिटेक्ट करतो आणि बजर वाजतो। आणि त्याचप्रमाणे आपलं जो अंध व्यक्ती आहे त्याला व्हायब्रेशन पण जाणवतं आणि जसं जसं जवळ जाईल तसं जसं मोठ्याने बजर वाजतो आणि लांब गेल्यावर आपला बजर हा कमी वाजतो, हे व्हायब्रेशन पण आपलं कमी होतं। त्यामुळे काय होतं, जो अंध व्यक्ती आहे त्याला प्रॉपर समजतं की एखादा तो ऑब्जेक्ट आहे तो जास्त जवळ आहे का लांब जवळ आहे, त्यामुळं तो तसं चालू शकतो पुढे जाऊन। थर्ड आय हा दृष्टीहीन व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेला एक घालण्याजोगा किंवा हातात धरता येणारं सहाय्यक उपकरण आहे। यामध्ये मायक्रो कंट्रोलर, अल्ट्रासोनिक सेन्सर आणि बझर वापरण्यात आले आहेत। यांच्यामुळे आजूबाजूच्या अडथळ्यांचा शोध घेतला जातो आणि ध्वनीद्वारे वापरकर्त्याला सतर्क करण्यात येतं। हे साधं आणि किफायतशीर उपकरण दृष्टीहीन व्यक्तींच्या स्वतंत्रतेमध्ये आणि गतिशीलतेत वाढ करायला मदत करतं, कारण हे त्यांना अडथळ्यांची वास्तविक माहिती वेळेमध्ये प्रदान करतं। या मशीनमध्ये अल्ट्रासोनिक सेन्सर हा सेन्सर अल्ट्रासोनिक लहरी उत्सर्जित करतो आणि त्या अडथळ्याला धडकून परत येण्यास लागणारा वेळ मोजतो। अडथळा प्रोग्रॅम केलेल्या मर्यादेच्या आत आल्यास बझर वाजतो। अडथळ्याचं अंतर कमी जास्त असलं तर बझरचा आवाज कमी जास्त होतो किंवा त्याची फ्रिक्वेन्सीही बदलतो। यामुळे वापरकर्त्याला अडथळ्याचं अंतर सुद्धा समजू शकतं। सलाम बॉम्बे फाउंडेशन यांच्या माध्यमातून प्रशालेमध्ये रोबोटिक्स एज्युकेशनचे वर्ग सुरू असतात। दरवर्षी इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गांचं आयोजन करण्यात येत असतं। या एज्युकेशनच्या माध्यमातून, या तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची एक आवड निर्माण होते। भविष्यामध्ये अभियांत्रिकी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा जाण्याचा कल वाढलेला दिसतो। दृष्टीहीन व्यक्तींना घरात किंवा बाहेर सुरक्षितपणे वावरता यावं यासाठी हे मशीन मदत करतं। ही संकल्पना स्वयंचलित रोबोटसाठी अडथळे शोधण्यासाठी आणि टाळण्यासाठी सुद्धा वापरता येऊ शकते। हे यंत्र कारखान्यातील कामगारांना किंवा धोकादायक भागांमध्ये काम करणाऱ्या लोकांना अडथळ्यांबद्दल सतर्क करण्यासाठी सुद्धा वापरता येऊ शकतं। माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थिनींनी तयार केलेलं हे उपकरण दिव्यांगांसाठी खरोखरच उपयोगी ठरणार आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी शेखर गौड, पुणे। प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, आपण कार्यक्रमात घेतो एक छोटीशी